नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 10वी इतिहास विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर प्रकरण 9 आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। या पाठावरील स्वाध्याय आपण पाहणार आहोत। प्रकरण पहिलामध्ये 9मध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिला आहे लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकारांनी रेखाटलेल्या डॅश डॅश या चित्रांचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे। ऑप्शन्स अ आहे नेपोलियन, ब आहे मोनालिसा, क आहे हॅन्स स्लोअन, ड आहे दुसरा जॉर्ज। तर करेक्ट उत्तर आहे ब मोनालिसा। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, कोलकाता येथील डॅश डॅश हे भारतातील पहिले संग्रहालय आहे। ऑप्शन्स अ आहे गव्हर्नमेंट म्युझियम, ब आहे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, क आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, ड आहे भारतीय संग्रहालय। आन्सर आहे ड भारतीय संग्रहालय। पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। त्यामध्ये विद्यापीठांचे नाव आणि त्याचे ठिकाण दिलेले आहेत। प्रथम क्रमांक आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ, उत्तर आहे दिल्ली हे ठिकाण आहे। बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी येथे आहे। अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आहे। जिवाजी विद्यापीठ ग्वालियर आहे। ह्याच्यामध्ये चुकीची जोडी आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, हे काय आहे चुकीचं जोडी आहे। पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। त्यामध्ये आकडा नंबर 1 आहे, अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात। उत्तर आहे ग्रंथालये प्राचीन ग्रंथाचे जतन आणि संवर्धन करतात, तर जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत त्याचे जतन अभिलेखागारात केले जाते। आकडा नंबर 2, ग्रंथाच्या जतनाबरोबरच त्याचे संशोधन करणे, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामेही ग्रंथालयांकडून केली जातात। आकडा नंबर 3, इतिहासाची ही सर्व साधने हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते। आकडा नंबर 4, या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते, म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात। पुढचा प्रश्न आहे, विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। उत्तर आहे इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळविणे आणि मिळालेल्या साधनाच्या नोंदी करून त्याची सूची तयार करणे ही कामे करावी लागतात। त्यानंतरचा आहे, जुने ग्रंथ हस्तलिखिते पुरावस्तू आणि त्यांची काळजीपूर्वक साफसफाई करून त्या जतन करून ठेवणे, त्या प्रदर्शित करणे ही जबाबदारीची कामे करावी लागतात। दुसरं आहे, इतिहासाच्या या साधनांचे जतन आणि हाताळणी करणे हे कौशल्याचे काम असते। प्रत्येक कामाची कौशल्य व पूर्ण तयारी वेगवेगळी असते। चौथा आहे, या सर्व कृती करताना कोणती कौशल्ये आत्मसात करायची, कोणती सावधानता बाळगायची हे सर्व माहीत असले पाहिजे, म्हणूनच विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। पुढचा आहे आकडा, विविध विषयांमधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। त्यामध्ये नंबर 1, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, मिळालेल्या साधनांच्या नोंदी करून त्याची सूची तयार करणे ही कामे करावी लागतात। 2, जुने ग्रंथ, हस्तलिखिते, पुरावस्तू यांची काळजीपूर्वक साफसफाई करून त्या जतन करून ठेवणे, त्या प्रदर्शित करणे ही जबाबदारीची कामे करावी लागतात। 3, इतिहासाच्या या साधनांचे जतन आणि हाताळणी करणे हे कौशल्याचे काम असते। प्रत्येक कामाची कौशल्य व पूर्वतयारी वेगवेगळी असते। या सर्व कृती करताना कोणती कौशल्ये आत्मसात करायची, कोणती कौशल्ये किंवा सावधानता बाळगायची हे माहीत असले पाहिजे, म्हणूनच विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते।
त्यानंतरचा प्रश्न आहे शब्दकोश. शब्दाच्या अर्थाच्या कोशाला शब्दकोश असे म्हणतात. वाचकांना शब्दाचा अर्थ सहजपणे समजावा व त्याचा शब्दांचा संग्रह वाढावा या उद्देशाने शब्दकोशाची निर्मिती केली जाते. आकडा नंबर 2. शब्दकोशात शब्दाचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची उत्पत्ती या बाबी दिलेल्या असतात. आकडा नंबर 3. शब्दकोश हे एकभाषी, द्विभाषी व बहुभाषी अशा तिन्ही प्रकारचे असतात. आकडा नंबर 4 मध्ये सर्व संग्राहक शब्दकोश, परिभाषाकोश, विशिष्ट शब्दकोश, उत्पत्तीकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, मणी, वाक्यप्रचार, संग्रह कोश असे शब्दकोशाचे महत्त्वाचे प्रकार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रंथालय. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पहिला आहे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? उत्तर आहे ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथाचा संग्रह करणे नव्हे, संग्रह केलेल्या ग्रंथाचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते. 2 आहे ग्रंथाच्या पद्धतशीर आयोजनांमुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात. 2 आहे कोणते पुस्तक नेमके कुठे ठेवले आहे ते त्वरित सांगता येऊ शकते, त्यामुळे पुस्तकाचा शोध घेण्यास ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हीचाही वेळ फुकट जात नाही. 3 आहे उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथाचे जतन व संवर्धन ही चांगल्या प्रकारे होते, पुस्तकाचा विध्वंस होत नाही. 4 आहे व्यवस्थापन जाणकार असेल तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथाचे संकलन केले जाते, त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात. 5 आहे एकाच प्रकारच्या विषयाचा पुस्तकाचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथाची सूची, संगणकीय प्रणाली आणि आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात. 6 आहे कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयाचा वाचक वर्ग वाढवण्यासाठी ग्रंथाचे प्रदर्शन भरवणे, जाहिरात करणे अशा विविध मार्गाचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते. अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत? उत्तर आहे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची असतात. 1. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यात कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे. नंबर 2. कागदपत्राचे वर्गीकरण करून सूची तयार करणे. नंबर 3. जुन्या कागदपत्रांची वाळवी, दमट हवा इत्यादीपासून संरक्षण करणे. राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे. नंबर 4. अभिलेखन व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अंमलात आणणे, संगणकीय प्रणालीचा वापर करणे. आकडा नंबर 5. विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे. आकडा नंबर 6. अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे, कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे, महत्त्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे. पुढचा आहे सरस्वती महाल ग्रंथालय. यावर टिपा लिहा आहे. उत्तर आहे 16व्या व 17व्या शतकातील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले गेले. 2. व्यंकोजीराजे भोसले यांनी 1675 साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले. 3. या ग्रंथालयात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत. 4. हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्याचे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न आहे टिपा लिहा. स्थलकोश. उत्तर आहे भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. नंबर 2. महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनिव्यास यांनी केली आहे. 3. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय शब्दकोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्य, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्य अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चीनी, पारशी, ग्रीक साहित्य या ग्रंथातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.
चौथा आहे स्थलकोशामुळे प्राचीन नगरांची नावे त्यांचा इतिहास कळतो. स्थलकोश हे इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे संज्ञा लिहा. उत्तर मध्ये 1. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की त्याचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो. इतिहासातील वसाहतवाद व साम्राज्यवाद, उदारमतवाद व जागतिकीकरण, साम्यवाद व समाजवाद अशा संज्ञाचे अर्थ सारखेच वाटायला लागतात. त्यानंतरचा दुसरा आहे वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्याचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. त्यांना संज्ञाकोश असे म्हणतात. तिसरा आहे संज्ञाकोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञाचा अर्थ दिलेला असतो. त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या याचीही माहिती दिलेली असते. म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व त्यांचे मनोरंजनही होते. कोशांचे प्रकार: शब्दकोश, विश्वकोश, कोशसदृश, वाङ्मय आणि सूची वाङ्मय.